So during the last session, we saw what are the determinant factors or determinants of elasticity of demand, और कैसे ये change in these determinants will make the change in elasticity of demand, क्योंकि these are the factors which will affect the demand, और जब demand affect होगी तो उसकी elasticity भी affect होने वाली है. असा विचार करा की तुमचे ह्याच्यासाठी लक्षात ठेवण्यासाठी सोपा उपाय, तुम्ही जे डिमांडचे डिटर्मिनंट्स तयार केलेत तर तेच जवळजवळ सगळे फॅक्टर्स आहेत जे तुमच्या इलॅस्टिसिटी ऑफ डिमांडचे पण डिटर्मिनंट्स आहेत. पेपरात तुम्हाला एकाचं उत्तर थोडंसं चेंज करून थोडंसं एका वेगळ्या अँगलने लिहून इलॅस्टिसिटी ऑफ डिमांडचे पण फॅक्टर्स लिहिता येतात किंवा व्हाईस वर्सा. तुम्ही जर इलॅस्टिसिटी ऑफ डिमांडचे डिटर्मिनंट्स तयार केलेत तर तुम्हाला डिमांडचे डिटर्मिनंट्स पण तयार करता येतात. ओके, तुमच्या लक्षात येते हे ट्रिक काही लक्षात राईट. आणि ही मी सांगितली नाहीये असं लक्षात ठेवा, असं नाहीये, कारण ते सेम लॉजिकचे. ओके, सो आपण हे बघितले, आपण टोटल 9 असे फॅक्टर बघितले होते. हेही बघितलं की कशा प्रकारे इलॅस्टिसिटी मेजर केली जाते, त्याचे प्राइस इलॅस्टिसिटी, इन्कम इलॅस्टिसिटी, क्रॉस इलॅस्टिसिटी असे वेगवेगळे फॅक्टर. बरोबर आहे. पण तुम्ही मला सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न यात विचारलाच नाहीये, रादर तुम्ही तो विचारला नाहीत, कारण आपल्याला सवयच नसते क्वेश्चन विचारायची. बट दॅट क्वेश्चन इज व्हॉट इज द सिग्निफिकन्स, वाय आर वी कैलकुलेटिंग डिमांड्स इलास्टिसिटी, वाई डू वी नीड इट एक्चुअली. हम कॉमर्स के लिए सीख रहे हैं, हमें क्यों ये कंसेप्ट चाहिए, इकोनॉमिक कंसेप्ट है, हमें इसकी क्या जरूरत है नॉर्मल लाइफ में, और इसकी यूज क्या है, इसका सिग्निफिकेंस क्या है. एंड दैट्स व्हाई वी आर गेटिंग लेट टुवर्ड्स दिस सब टॉपिक, सिग्निफिकेंस ऑफ इलास्टिसिटी ऑफ डिमांड. ओके, हमें इसीलिए वो देखनी है. So let's see. Firstly, it's useful for business. Commerce हम business के लिए पढ़ते हैं, right? तो it enables the business in general and the monopolists in particular to fix the price. ये हमें बताएगी कि कैसे हमें price fix करने चाहिए. Studying the nature of demand, the monopolist fix higher price for those goods which have inelastic demand. तो जिनकी डिमांड inelastic है उनके लिए मोनोपोलिस्ट अपना प्राइस बढ़ाएगा, हाइयर सेट करेगा, क्योंकि जितनी भी प्राइस बढ़ेगी आपकी डिमांड शिफ्ट होने वाली नहीं है. एंड लोअर प्राइजेस फॉर गुड्स विच हॅव इलास्टिक डिमांड. सो ज्याची डिमांड इलास्टिक आहे त्यांच्यासाठी कमी प्राइस सेट करावी लागेल. इन दिस वे दिस हेल्प्स हिम टू मॅक्सिमाइज प्रॉफिट. सो सिंपली ये क्या होगा, इसकी वजह से उसको प्रॉफिट बढ़ेगा. सेकेंड वन इज फिक्सेशन ऑफ प्राइस. ऑलरेडी हमने ऊपर देखा था. इट इज वेरी यूजफुल टू फिक्स द प्राइस of jointly supplied goods. In the case of joint products like paddy, straw, the cost of production of each is not known. So खूप ठिकाणी जेव्हा जॉईंट प्रोडक्ट्स असतात, जॉईंट प्रोडक्ट म्हणजे असा विचार करा की जॉईंट प्रोडक्ट की ज्यात दोन प्रकारची प्रोडक्ट एकत्र येतात, कंपोजिट होतात एक दुसरं प्रोडक्ट तयार करायला किंवा एका यूज इस्तेमाल करण्यासाठी. Okay, could you please mute yourself, Saliha? Okay, thank you. सो काही प्रोडक्ट्स असे असतात की जे एकत्र येऊन आपण त्याचा वापर करू शकतो दोन गोष्टींचा, जसं गाडी आणि पेट्रोल. बरोबर. अशा वेळी ऍक्च्युली गाडीची प्राइस कशी असली पाहिजे आणि पेट्रोलची प्राइस त्या तुलनेत कशी असली पाहिजे हे ठरवायला इलॅस्टिसिटीचा उपयोग होतो. कारण आपण बघितलंय सप्लिमेंटरी किंवा सपोर्टिव्ह प्रोडक्ट असेल, सबस्टिट्यूट प्रोडक्ट असेल, तर ज्याला जास्त सबस्टिट्यूट त्याची प्राइस इलॅस्टिसिटी मोठी, त्याची इलॅस्टिसिटी ऑफ डिमांडच मोठी. ओके, पण जे कॉम्प्लिमेंटरी गुड्स असतात, एला बी कॉम्प्लिमेंटरी असतं, इन द सेन्स गाडीला पेट्रोल, पेनाला रिफिल, शाई. ओके, तर त्याच्यासाठी तुमची डिमांड इलॅस्टिसिटी एकाची दुसऱ्यावर अवलंबून असते. ओके, सो तुम्ही मला सांगा, तुम्हाला अशी कुठची प्रोडक्ट आठवत आहेत का की जी जॉईंटली सप्लाइड आहेत, एकत्र त्याचा सप्लाय होतो टू फॉर्म अ सिंगल कमोडिटी. सलवार सूट किंवा तुमचा शेरवानी आणि लेहेंगा असा एकत्र पीस असतो, राईट? किंवा सलवार कमीज, वरचा टॉप खालची सलवार, हे एकमेकांचे जॉईंट प्रोडक्ट आहेत तुमचा सलवार कमीज होण्यासाठी. असे तुम्हाला कुठले आठवतात सांगा. इकडे पॅडी आणि स्ट्रॉ असं एक त्यांनी दिलंय, तसं तुम्हाला मला सांगा बरं. नाही आठवते रिअली?
आठवा. बेडशीट अँड बेडशीट गाडी आणि टायर. करेक्ट. गाडी आणि टायर आणि बेडशीट आणि पिलो कव्हर्स. व्हेरी गुड, व्हेरी गुड. एनी मोर? पेन आणि रिफिल. हो, बरोबर आहे. आणि असे जॉईंट प्रोडक्ट्स बघा, विचार करा, तुमच्या आसपास खूप सारी दिसतात बरं का तुम्हाला. नाही? तुम्ही कधी मोबाईल आणि चार्जर. सॉक्स आणि शूज. सॉक्स आणि शूज असं म्हणण्यापेक्षा, कारण कधी कधी असं होऊ शकतं ना, थंडीत लोक शूज नाही घालत, सॉक्स घालतात घरातल्या घरात सुद्धा. सो मे बी आपण असं म्हणू शकतो, राईट लेगचा सॉक्स आणि लेफ्ट लेगचा सॉक्स होऊ शकतं असं, राईट. सो एकच सॉक कोणी घेणार नाही, आपल्याला दोन्ही पेअर ऑफ सॉक्स घ्यावे लागेल. येतंय लक्षात? सॉक्स आणि शूज असं नाही होऊ शकत, कारण दरवेळी आपण शूजच्या दुकानात जाऊन सॉक्स नाही विकत घेत. ते आपण वेगळे वेगळे विकत घेऊ शकतो. अशा कमोडिटीज ज्या जॉईंटली विकत घेतल्या जातात. आठवा. सो तुम्ही आठवून मला नंतर सांगायचे आहेत बरं का. सो अशा ज्या कमोडिटीज आहेत, त्या कमोडिटीज, द कॉस्ट ऑफ प्रोडक्शन ऑफ इच इज नॉट नोन. म्हणजे ऍक्च्युली आपल्याला माहित नसतं की पिलो कव्हरची एकट्याची प्राइस किती आहे आणि बेडशीटची प्राइस किती आहे. ओके. किंवा जर समजा जॉईंट कमोडिटीज असं म्हटलात तर मोबाईल आणि चार्जर आपल्याला ते वेगळे वेगळे मिळतात आजकाल, पण जेव्हा तो एका बॉक्समध्ये येतो अख्ख्या, तेव्हा आपल्याला असं सांगता येतं का यातल्या चार्जरची किंमत 400 रुपये, मोबाईलची किंमत उरलेले 3600 रुपये, जसं 4000चा फोन असेल तर. असं डायरेक्टली सांगता येत नाही. सो द प्राइस फॉर इच इज देन फिक्स्ड बाय इट्स इलॅस्टिक ऑर इनइलॅस्टिक डिमांड. म्हणजे ऍक्च्युली मोबाईलची डिमांड इलॅस्टिक आहे की इनइलॅस्टिक आहे, आणि चार्जरची डिमांड इलॅस्टिक आहे की इनइलॅस्टिक आहे, याच्यावरून ठरवलं जातं की त्याच्या प्राइस कशा ठरवायच्या. इन द सेन्स, लोकांनी मोबाईल घेतला ही त्यांची गरज, हॅबिट आहे, पण ती डिमांड कशी असणार आहे? इलॅस्टिक. जर समजा मोबाईलची प्राइस वाढली तर त्याच्या डिमांडवर फरक पडेल. पण आज ज्यांच्याकडे चार्जर आहे, मोबाईल आहे, त्या सगळ्यांना चार्जर लागणार आहे. इन द सेन्स, चार्जरची डिमांड मात्र इनइलॅस्टिक आहे. सो लोक असं नाही म्हणू शकत, अरे माझा बिघडलाय का, बरं जाऊ दे मग मी आता चार्जर वापरतच नाही. मोबाईल चालू ठेवण्यासाठी तुम्हाला चार्जर वापरायलाच लागतो, बरोबर आहे. याचाच अर्थ तुम्ही कितीही प्रयत्न केलेत तरी तुमच्या चार्जरची डिमांड कशी राहणार आहे? तुम्हाला माझी स्क्रीन दिसते राईट? होपफुली दिसते राईट? हो मॅम. येस मॅम. सो तुमची जी प्राइस असणार आहे ती त्याप्रमाणे ठरवता येणार. थर्ड इज हेल्पफुल टू फायनान्स मिनिस्टर. म्हणजे आपल्या अर्थमंत्र्यांना इलॅस्टिसिटी ऑफ डिमांड याचा खूप फायदा होतो. तुम्हाला माहिती आहे का, खूप सारे जॉब्स हे इकॉनॉमिक्स आणि कॉमर्स याचे एकत्र मिळून जातात. आणि असा विचार करा, इलॅस्टिसिटी ऑफ डिमांड शिकली नीट आणि म्हणून तुम्हाला मंत्रालयात जॉब मिळाला, तर तिथे इंटरव्ह्यू होता आणि त्यांनी तुम्हाला असा रिलेटेड क्वेश्चन विचारला, सो तुम्ही त्याचं भारी उत्तर देऊ शकला, तुम्हाला जॉब मिळू शकतो. ओके. सो लेट्स सी. इट हेल्प्स द फायनान्स मिनिस्टर टू लेवी टॅक्स ऑन गुड्स. सो इलॅस्टिसिटी ऑफ डिमांड ही जी कन्सेप्ट आहे, त्याच्यामुळे आपल्याला लक्षात येतं की कशा प्रकारे टॅक्स घातले पाहिजेत कमोडिटीजवर. आफ्टर लेविंग टॅक्स मोर अँड मोर ऑन द गुड्स विच आर इनइलॅस्टिक डिमांड. म्हणजे ज्याची डिमांड इनइलॅस्टिक आहे, जी डिमांड कधीही चेंज होऊ शकत नाही, ती डिमांडवर तुम्ही जर जास्तीत जास्त टॅक्स घालत गेला तर द गव्हर्नमेंट कलेक्ट्स मोर रेव्हेन्यू फ्रॉम द पीपल विदाउट कॉझिंग इनकन्व्हिनियन्स टू पीपल. तर गव्हर्नमेंटला जास्त पैसे मिळतात. ओके. आणि त्यामुळे लोकांना पण जास्त त्रास होत नाही. ओके. कारण त्यांना ती इनइलॅस्टिक डिमांड असलेली गुड घ्यायलाच लागतं. मेडिसिन्सवर, किंवा असा विचार करा कपडे, सीझनल कपडे असले तरी लग्नाच्या वेळेचे, फेस्टिव्हमध्ये येणारे, या सगळ्यांवर टॅक्स जास्त घातला जातो, कारण त्याच्यातून गव्हर्नमेंटला जास्तीत जास्त रेव्हेन्यू मिळत जातो. ओके. मोर ओव्हर इट इज ऑल्सो युजफुल फॉर प्लॅनिंग. सो इलॅस्टिसिटी ऑफ डिमांडचा विचार करून तुम्ही प्लॅनिंग, बजेटिंग या गोष्टी करू शकता गव्हर्नमेंट लेवलवरती. म्हणजे इंडिव्हिज्युअल लेवलवरती तर करताच येतात स्वतःचा, की किती खर्च केला पाहिजे, किती कन्झ्युम केलं पाहिजे, पण त्याच्यापेक्षा मोठ्या म्हणजे गव्हर्नमेंट लेवल सारख्या मोठ्या लेवलवरती पण विचार केला जाऊ शकतो. द फोर्थ इज फिक्सेशन ऑफ वेजेस. वेजेस म्हणजे सॅलरीज, बरोबर. सो इलॅस्टिसिटीचा विचार करून वेजेस फिक्स करता येतात, सॅलरी फिक्स करता येते. जनरली
ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंटला, ह्युमन रिसोर्स मॅनेजरला. ओके, इट गाइड्स द प्रोड्युसर्स टू फिक्स वेजेस ऑफ लेबरर्स. They fix high or low wages according to elastic or inelastic demand for the labor. जर समजा तुमची डिमांड, लेबरची डिमांड ही खूप इलास्टिक असेल, म्हणजे असा विचार करू की तुम्हाला लेबर खूप लागता, म्हणजे पाहिजेत खूप, पण आज पाहिजेत उद्याला लागतील असं नाही, परवा पाहिजेत तेरवाला लागतीलच नाही. फॅक्टरीजमध्ये खूपदा असं असतं. ओके, वर्कर्सना डेली वेजेस दिल्या जातात. अशा वेळी जर इलास्टिक असेल तर पर डे तुम्ही वेज फिक्स हायवर करता. पण इनइलास्टिक आहे, म्हणजे आज मी तुम्हाला नोकरीवर घेतलं आणि पुढचं पूर्ण आयुष्यभर तुम्ही या नोकरीवर असणारच आहात. सो इट इज इनइलास्टिक. तेव्हा तुम्हाला थोडी लोअर प्राइस फिक्स करून चालते. सो इट इज इनइलास्टिक. ओके, नेक्स्ट सी. इन अ स्फेअर ऑफ इंटरनॅशनल ट्रेड, जेव्हा तुम्ही इंटरनॅशनल ट्रेडचा, आंतरराष्ट्रीय व्यापाराचा विचार करता, तो ये टाइम में जब आप इंटरनेशनल ट्रेड के बारे में सोच रहे हो, इट इज ग्रेटर सिग्निफिकेंस इन द स्फीयर ऑफ इंटरनेशनल ट्रेड. इलास्टिसिटी को बहुत ज़्यादा इंपॉर्टेंस दिया जाता है. ओके, इट हेल्प्स टू कैलकुलेट द टर्म्स ऑफ ट्रेड एंड द कंसिक्वेंट गेन फ्रॉम द फॉरेन ट्रेड. तो इलास्टिसिटी ऑफ डिमांड का स्टडी करके आप ये देख सकते हो की कौन से कमोडिटीज से आपका टर्म्स ऑफ ट्रेड सुधारेगा, कोणत्या कमोडिटीमुळे तुम्हाला जास्त फायदा होईल, कोणत्या कमोडिटीमुळे जास्त एक्सपोर्ट्स मिळतील किंवा जास्त एक्सपोर्ट करायला मिळेल आणि कमी इम्पोर्ट करायला लागतील, म्हणजेच आपल्या देशाची कंडिशन सुधारेल. अँड द कन्सिक्वेंट गेन फ्रॉम द फॉरेन ट्रेड. तो अशा प्रकारे आपण फॉरेन ट्रेडमधून आपला ओव्हरऑल परफॉर्मन्स, आपला फायदा कसा वाढवू शकतो. Okay, if the demand for the home product is inelastic, the terms of trade will be profitable for the home country. So एखादी होम कमोडिटी असेल जशी वीट, ओके, त्याच्यासाठी ती आपल्या भारतातच बनतं, गहू, बरोबर. पण जेव्हा त्याची डिमांड ही इनइलास्टिक असेल तेव्हा आपल्याला इम्पोर्ट करायला नाही लागणार, आपण आहोत तेच वापर करू आणि प्लस त्याचा एक्सपोर्ट पण करू, म्हणजेच इट विल बी प्रॉफिटेबल फॉर अवर होम कंट्री. पण हे आपल्याला कधी लक्षात येईल, जेव्हा आपल्याला कळेल की त्याची इलास्टिसिटी ऑफ डिमांड किती आहे आणि आपण ती कशी मोजू शकतो, जे आपण आधी पाहिलंय. ओके, देन पॅराडॉक्स ऑफ पॉवर्टी. पॉवर्टी म्हणजे गरिबी. सो गरिबीच्या बद्दल एक असलेली थिअरी कशी आहे, इट एक्सप्लेन्स द पॅराडॉक्स ऑफ पॉवर्टी इन द मिड्स ऑफ प्लेंटी. मला आठवत नाहीये मी हे नाही, मी तुम्हाला नाही शिकवलंय, मी हे SY ला शिकवलंय हे पॅराडॉक्स. सो मला आठवण करा, मी पुढच्या वेळी तुम्हाला ह्याच्याविषयी थोडीशी माहिती देईन. ओके, आत्ताला आपण हा आधी सिग्निफिकन्सचा पार्ट बघून घेऊया. पण पॅराडॉक्स ऑफ पॉवर्टी इन द मिड्स ऑफ प्लेंटी काय असतं सांगू का, की जेव्हा तुमच्याकडे देशाची खूप भरभराट चालली आहे, तुम्ही डेव्हलपिंग किंवा डेव्हलप्ड नेशन आहात, से लाईक USA, किंवा काही अशी शहरं असतात जी खूप श्रीमंत आहेत, मुंबईसारखी, मुंबई, नंतर काही मेट्रो सिटीज लाईक दिल्ली. पण या शहरांमध्ये पण झोपड्या दिसतात की नाही आपल्याला, बरोबर आहे, किंवा मोठमोठ्या अमेरिका, इंग्लंड, फ्रान्स आणि अशा कंट्रीजमध्ये पण थोडी थोडी पॉवर्टी असतेच नेहमी, गरिबी ही टिकून राहिलेली असते. त्याचं कारण का हे शोधण्याचा प्रयत्न केन्स नावाच्या एका शास्त्रज्ञाने, इकॉनॉमिस्टने, ओके, सो तो अर्थशास्त्रज्ञ होता असं आपण म्हणूया, सो त्याने केला. ओके, उसने क्या कहा कि जब भी आपके पास ज्यादा पैसे भी है तो भी उसमें आपको पॉवर्टी का एहसास होता है, क्योंकि असे शहर विचार करा की ज्याच्यात मुंबईसारखं, की जे जगात जे भारतातला सगळ्यात जास्त GDP क्रिएट करणारं शहर आहे जवळजवळ, ओके, वन ऑफ द टॉप, लेकिन फिर भी वहां पर बहुत ज्यादा स्लम एरिया है, बहुत ज्यादा प्रॉब्लम्स हो सकते हैं. तो ये क्यों है, क्योंकि दैट इज अ पैराडॉक्स ऑफ पॉवर्टी इन द मिड्स ऑफ प्लेंटी. क्योंकि वहां पर अनयूज्ड रिसोर्सेस है, अनयूज्ड लेबर फोर्स है, अनयूज्ड बाकी सब मतलब फैक्टर्स ऑफ प्रोडक्शन है, लैंड, लेबर, कैपिटल, एंटरप्रेन्योरशिप. ओके, तो ये जो सब है ये सब अनयूज्ड है, मतलब ये फुल एम्प्लॉयमेंट तक उसके ये फैक्टर्स ऑफ प्रोडक्शन है, ये जितना प्रोड्यूस कर सकते थे उनसे हिसाब से उतना वो प्रोड्यूस नहीं कर रहा है, वो उससे कम प्रोड्यूस कर रहा है, कपॅसिटी पूर्ण यूज होत नाही आहे, एफिशियन्सी कमी आहे आणि म्हणून ते पूर्ण वापरले न गेल्यामुळे तिथे पॉवर्टी आहे. जर समजा ते पूर्ण वापरले गेले असते तर सगळ्या गरिबांना नोकऱ्या मिळाल्या असत्या, आपोआप त्यांची गरिबी हटली असते. असं एक थिओरिटिकल एक्झाम्पल केन्स नावाच्या इकॉनॉमिस्टने दिलंय. दॅट इज कॉल्ड paradox of poverty in the midst of plenty. So a bumper crop
instead of bringing prosperity may result in disaster. सो एखादंच मोठं काय म्हणू असं विचार करू की एकदा समजा जिओने अचानक तुम्हाला जाहीर केलं की आम्ही तुम्हाला रोज 100 GB डेटा देणार आहोत. सो इट्स अ बंपर, राईट. रोज 100 GB डेटा 1 महिन्यापर्यंत. तुम्ही तो स्टोअर करू शकाल का रे? आजचा डेटा तुम्ही स्टोअर करू शकता? तुम्हाला 100 GB मिळालेला कर सकते हो क्या आप स्टोर? कर सकते हो क्या? जो आपको डेटा मिलता है, अगर आपको डेली सोचो 6 GB का डेटा मिलता है, No. तो क्या आप कल के लिए वो स्टोर कर सकते हो? नहीं होता. तो इसका मतलब है आप स्टोर नहीं कर सकते. तो 1 महीने के लिए ये स्कीम है. 1 महीने के बाद क्या? अगर वो 6 GB मिल रहा है इसलिए आपने एक सर्टन कंपनी का No, ma'am. सिम No, कार्ड ma'am. लिया. यस, तो एक सर्टन कंपनी का सिम कार्ड लिया तो 1 महीने के बाद क्या होगा? वही डेटा पैक की प्राइस बहुत ज्यादा बढ़ेगी. आज अगर 100 रुपए में आपको 6 GB मिल रहा है पर डे, नेक्स्ट मंथ के लिए वो शायद 600 रुपीज हो जाएगा, उसके बाद शायद 1200 रुपीज. इसका मतलब है कि एक बम्पर ऐसा क्रॉप इंस्टेड No, ऑफ, ma'am. हाँ, तो एक ऐसा फिक्स चाहिए जो हमें पता चल सकता है कि Are you able to see me? मेरा कट गया था कनेक्शन. ओके, लेट मी गो टू माय पीपीटी. सो ऐसे एक से बम्पर स्कीम है अगर, लेकिन उसके बाद ना उसका कंटिन्यूएशन नहीं रहता. मतलब पोटेंशियल बहुत ही अनयूज्ड रहता है. तो 1 मंथ के लिए आपने 6 GB का डेटा ले लिया, लेकिन आगे वाले मंथ से आपको उतना नहीं मिलता. मतलब तब के लिए आपने वो कंपनी के सिम खरीदे, फिर उसके बाद क्या? सो दैट इज कॉल्ड, सो इट मे रिजल्ट इन डिजास्टर. मतलब अगर उस मंथ के लिए जो आपका रूटीन था वो एकदम से चेंज हो जाएगा. ओके, तो इफ द डिमांड फॉर इट इज इनइलास्टिक, तो डेटा के लिए जैसे आज आपकी डिमांड बहुत इनइलास्टिक है, आपको डेटा चाहिए लेक्चर अटेंड करने के लिए, असाइनमेंट्स को सबमिट करने के लिए, तो अगर ऐसे हो जाएगा कि एकदम से आपका डेटा कट जाएगा तो ये बहुत ही डिजास्ट्रस हो सकता है आपके लिए. ओके, और ये सब आपको इलास्टिसिटी के मतलब ये इनइलास्टिक है कि इलास्टिक है, ये पढ़ाई से समझ में आता है. दिस इज स्पेसिफिकली सो इफ द प्रोडक्ट्स आर पेरिशेबल और नॉट और स्टोरेबल. मतलब अगर एक पेरिशेबल गुड्स है तो उसकी इलास्टिसिटी बहुत ज़्यादा इनइलास्टिक, मतलब बहुत कम रहती है इलास्टिसिटी, क्योंकि उस टाइम ही आपको उसका कंजम्पशन करना है, कल के लिए आपको कंज्यूम नहीं कर सकते. जैसे सब्जी. ओके, मिल्क. Effect of employment. The effect of machines on employment opportunities depends on elasticity of demand for the goods produced by such machine. तो एम्प्लॉयमेंट अपॉर्चुनिटीज कैसे डिपेंड करती है? ये कि कैसे गुड्स प्रोड्यूस हो रहे हैं मशीन्स पे. ओके, तो इफेक्ट ऑफ मशीन्स ऑन एम्प्लॉयमेंट. अगर ज़्यादा मशीन है तो एम्प्लॉयमेंट कम हो जाएगा, क्योंकि आदमियों का काम मशीन ही कर लेती है. ओके, in the initial stage use of such machine cause unemployment and prices will also fall. So initially क्या होगा? ऐसे मशीन की वजह से अनएम्प्लॉयमेंट हो जाएगा और प्राइजेस कम हो जाएंगे, प्राइस गिर जाएगा. बट when demand for such commodities is more elastic, the fall in price will generate more increase in demand. तो जैसे ही प्राइस कम हो जाएगा, आपको पता ही है उसकी डिमांड क्या हो जाएगी? इलास्टिक हो जाएगी. ओके, और इलास्टिक डिमांड होने की वजह से फिर से लोग खरीदना शुरू कर देंगे, क्योंकि प्राइस कम होता है तो डिमांड बढ़ता है. तो ऐसे इलास्टिक डिमांड से वो जनरली इनइलास्टिक डिमांड की ओर चला जाएगा. इसका मतलब है लोग ज्यादा डिमांड करेंगे, मार्केट में डिमांड बढ़ेगा. ओके, एज अ रिजल्ट डिमांड विल स्टिमुलेट ग्रेटर प्रोडक्शन. सो ऐसे डिमांड से ज्यादा लोग डिजायर करेंगे, ज्यादा डिमांड करेंगे, और ज्यादा डिमांड की वजह से ज्यादा प्रोडक्शन करना पडेगा, ज्यादा सप्लाय करना पडेगा. आणि जेव्हा हा सप्लाय मोठा होईल तेव्हा पुन्हा एकदा एम्प्लॉयमेंट शुरू होईल, कारण ये ज्यादा सप्लाई को मतलब लेवल करने के लिए जितना सप्लाई चाहिए उसके लिए ज्यादा लेबर लगेंगे. ओके, if demand for a commodity is produced by these machines is inelastic, then even fall in price will not increase demand as well as employment. जर समजा एखाद्या कमोडिटीजची डिमांड ही इनइलास्टिक असेल, मशीनवर बनवल्या जाणाऱ्या कमोडिटीजची, तर जरी
प्राइस कमी झाली त्या कमोडिटीची तरी सुद्धा त्याच्या डिमांडमध्ये आणि त्याच्या एम्प्लॉयमेंट मध्ये काहीही फरक पडणार नाही. आणि हे तुम्हाला कळू शकतं की ती प्राइस त्या कमोडिटीची डिमांड इलॅस्टिक आहे की इनइलॅस्टिक आहे. सिग्निफिकंट फॉर गव्हर्नमेंट इकॉनॉमिक पॉलिसीज. ओके, जेव्हा तुम्ही इकॉनॉमिक पॉलिसीज बद्दल बोलत असता, या आपका अगर मेरा आवाज ब्रेक हो रहा है तो ये पैच वीडियो पे देख लीजिए. ओके, जब भी आप इकोनॉमिक पॉलिसी बनाने की बात कर रहे हो तो आपको ये देखना चाहिए कि एक्चुअली कैसे चलता है. The knowledge of elasticity of demand is very important for government in such matter as controlling of business cycle. तो बिजनेस साइकिल होना मतलब एकदम से प्रॉस्पेरिटी आना, फिर इकोनॉमी का कम हो जाना ग्रोथ, ये सब उसको बिजनेस साइकिल बोलते हैं. ओके, रिमूविंग इन्फ्लेशनरी और डिफ्लेशनरी गैप. इन्फ्लेशन मतलब प्राइस राइज, इन्फ्लेशन मतलब और डिफ्लेशन मतलब प्राइस कम होना. ओके, सो इसकी वजह से जो इकोनॉमिक इंस्टेबिलिटी आती है वो कम करना. ऐसी बहुत सारे चीज़ों के डिसीजंस गवर्नमेंट को लेने पड़ते हैं जो डिमांड और सप्लाई जो मार्केट में चल रहा है उसके ऊपर डिपेंड करते हैं. और ये डिमांड का नेचर कैसा है, इलास्टिक है या इनइलास्टिक है, इसके हिसाब से तय होता है कि इसकी प्राइस क्या होनी चाहिए, एम्प्लॉयमेंट रेट क्या होगा और ये सब चीज़ें. ओके, जिसके लिए आपको इलास्टिसिटी का ध्यान मतलब ज्ञान होना और उसके ऊपर ध्यान देना बहुत ही ज़रूरी हो जाता है. Similarly, for price stabilization and the purchase and the sell stocks, information about elasticity of demand is most useful. So price stability लाने के लिए इकोनॉमी में और ज़्यादा स्टॉक की परचेज सेल के लिए इलास्टिसिटी का इंफॉर्मेशन होना बहुत ही ज़रूरी होता है. देन इंसिडेंस ऑफ टैक्सेशन, ये तो हमने पहले ही देखा था, अगर आपको याद है कि गवर्नमेंट तय करती है कि कैसे मतलब कैसे आप लेवी करोगे टैक्स लोगों पे. इंसिडेंस ऑफ टैक्स लाइज ऑन अ पर्सन हु अल्टिमेटली पेज द टॅक्स. इन्सिडन्स ऑफ टॅक्सेशन का मतलब होता है जो माणूस ॲक्च्युअल टॅक्स पे करतो, ज्याच्या खिशातून टॅक्सचे पैसे जातात तो, किंवा त्याच्यावर इन्सिडन्स ऑफ टॅक्सेशन असं म्हटलं जातं. ओके, द इन्सिडन्स इज ऑन द बायर इफ द डिमांड इज परफेक्टली इनइलास्टिक. सो जर समजा इनइलास्टिक असेल त्याची डिमांड, वीट सारखी किंवा औषधांसारखी, सो जब मेडिसिन जैसी डिमांड है तो उसका इंसिडेंस ऑफ टैक्स मतलब किसके पॉकेट से खर्चा जाएगा टैक्सेस का, बायर की मतलब कंज्यूमर की, हमारे. ओके, ही विल गो ऑन बाइंग एज मच एज बिफोर द डिस्पाइट द प्राइस राइज. तो प्राइस राइज होने से पहले वो खरीदता जाएगा और उस पर ज़्यादा टैक्स बढ़ता जाएगा. दस द गवर्नमेंट हैज़ टू कीप द वॉच ऑन अल्टीमेट बर्डन ऑफ टैक्स विच डिपेंड्स ऑन इलास्टिसिटी ऑफ डिमांड ऑफ द कमोडिटी टैक्स. तो ये ज़्यादा होर्डिंग ना हो इसका, इसलिए गवर्नमेंट को वो टैक्स का स्ट्रक्चर है वो स्टेबलाइज नहीं, मतलब वो ऐसा फ्लक्चुएट करते रखना होता है. मतलब ज़्यादा टैक्स तो नहीं होना चाहिए लेकिन होर्डिंग भी नहीं करना चाहिए कंज्यूमर को. ओके, इसलिए आपको इलास्टिसिटी देखना पड़ता है. अगर कमोडिटी इनइलास्टिक है तो उस पर टैक्स ज़्यादा पड़ता है. अगर कमोडिटी इनइलास्टिक है इलास्टिक है तो उस पर कम टैक्स लगता है. ओके, if necessaries which have less elastic demand are taxed, the burden will fall more and more on poor section of society. Again the problem is क्योंकि अगर नेसेसिटी गुड्स है जैसे शेल्टर, फूड, क्लोथ्स रिलेटेड आइटम, तो अगर उन पर ज़्यादा टैक्स बिठाया जाए बिकॉज दे आर नेसेसरी गुड्स, तो ये इसका बर्डन किस पर पड़ेगा, ज़्यादा गरीब लोगों पर पड़ेगा जिनके पास कम इनकम है, लोअर इनकम ग्रुप पे. क्योंकि हायर इनकम ग्रुप को तो इतना ज़्यादा टैक्स से कुछ प्रॉब्लम नहीं होने वाला जो नेसेसिटीज़ पे, क्योंकि वो ज़्यादा लग्जरियस गुड डिमांड करते हैं. ओके, देयरफॉर प्रिंसिपल ऑफ जस्टिस इन टैक्सेशन इज बेस्ड ऑन इलास्टिसिटी ऑफ डिमांड. तो एक्चुअली सोशल जस्टिस या फिर टैक्सेशन में जस्टिस, प्रिंसिपल ऑफ जस्टिस इन टैक्सेशन, ये भी इलास्टिसिटी ऑफ डिमांड पे डिपेंड करता है. चेंजेस इन रेट ऑफ एक्सचेंज. रेट ऑफ एक्सचेंज मतलब बिटवीन टू करेंसीज. ओके, $1 की प्राइस होती है अप्रोक्सीमेटली 65 to 70 रुपीज़. ये है रेट ऑफ एक्सचेंज. ओके, एक पाउंड मतलब एक पाउंड की होती है शायद 75 to 80 मे बी एवरेज, तो रुपीज़. तो इसको बोलते हैं रेट ऑफ एक्सचेंज. $1 के लिए कितने रुपए हम एक्सचेंज करेंगे, दैट इज अ रेट ऑफ एक्सचेंज, currency rate of exchange. Rate of exchange between two currencies can be changed through devaluation or overvaluation of one currency in relation with other currency.
सो अगर पहले $1 65 रुपीज के लिए होता था और कल जाकर $1 की प्राइस 70 रुपीज हो गई, इसका मतलब है पहले मैं 65 रुपीज पे करती था $1 के लिए, आज 70 रुपीज पे कर रहा हूँ। इसके मतलब ₹1 का वैल्यू कम हुआ है। डॉलर का उतना ही है, हमारा रुपया पहले 65 लगते थे, अब 70 लगने लगे। इसका मतलब आज जो आपण पैसे खर्च करतोय त्याची किंमत कमी झाली। उलट जेव्हा पहिले 70 रुपयाला $1 मिळत होता आणि आता तो 65 रुपयाला मिळायला लागेल, म्हणजेच आता पूर्वी मी एक सफरचंद $1 मध्ये घेत होते, म्हणजे 70 रुपयात घेत होते, आता ते 65 रुपयातच घेते, बरोबर? म्हणजे $1 मध्ये घेते, म्हणजे आता नवीन रेट प्रमाणे 65 रुपयातच घेते, म्हणजे माझ्या पैशाची किंमत वाढली. येतंय लक्षात? सो दॅट इज devaluation and overvaluation. Okay, a country while deciding for such a course of action कि डिवैल्यूएट करना है या फिर ओवरवैल्यूएट करना है आपकी करेंसी को, will take into consideration the elasticity of demand for its export and import. तो एक्सपोर्ट और इंपोर्ट आपकी कैसी इलास्टिसिटी है उसकी, ये कंसिडर करना पड़ता है. If the government devalues the currency without considering the elasticity of demand for its export or imports, it may not be able to correct अनफेवरेबल बॅलन्स ऑफ पेमेंट. जर गव्हर्नमेंटने इलास्टिसिटी इम्पोर्ट एक्सपोर्टची कन्सिडरच नाही केली आणि अचानक डिव्हॅल्युएट केली करन्सी, म्हणजे पूर्वी 65 रुपयाचा असलेला डॉलर आता एकदम 70 रुपयाला मिळायला लागला, देन इट विल बी व्हेरी अनफेवरेबल फॉर अवर फॉरिन इंटरनॅशनल ट्रेड. Okay, under these circumstances the demand for both of its export and imports turn out to be inelastic. आणि अशा प्रकारच्या सर्कमस्टन्सेसमुळे मध्ये बोथ एक्सपोर्ट आणि इम्पोर्टची डिमांड इनइलास्टिक टर्न आउट होते. ओके, आणि जर समजा तुम्हाला फायदा होत असेल, तुमचा बॅलन्स ऑफ पेमेंट म्हणजे थोडक्यात तुमच्या फॉरेन ट्रेडला फायदा होत असेल डिव्हॅल्युएशनमुळे, तेव्हा तुमच्या एक्सपोर्ट आणि इम्पोर्टची इलास्टिसिटी ऑफ डिमांड असते इलास्टिक. मला माहिती आहे थोडंसं कन्फ्युजिंग आहे, म्हणूनच मी तुम्हाला थोडं फास्ट आणि काय म्हणू आपण हे पटापट तुम्ही जर समजून घेतलं, नंतर ही व्हिडिओ नीट आरामात पाहिलीत आणि त्यातलं एक एक गोष्ट वाचून समजून घेण्याचा प्रयत्न केलात तर ते तुमच्या नक्की लक्षात येईल. आणि मुख्य म्हणजे तुम्हाला एकदा जर लक्षात आलं नाही तर तुम्ही मला परत विचारू शकाल, आणि म्हणूनच तुम्ही याच्या नोट्स बनवणं गरजेचं आहे. मी त्या चेक करणार आहे. तुम्हाला आठवतंय राईट, कालच मी तुम्हाला तुमच्या ग्रुपवर मेसेज टाकलाय. Joint products. The concept of elasticity of demand plays an important role in determining the price of joint product. आता आपण जॉईंट प्रोडक्ट बद्दल ऑलरेडी बघितलंय. ओके, आणि या जॉईंट प्रोडक्ट्सच्या मार्केटिंगमध्ये, मॅन्युफॅक्चरिंगमध्ये इलास्टिसिटीचा खूप मोठा हात असतो. ओके, इन केस ऑफ जॉईंट प्रोडक्ट्स लाईक स्किन अँड मीट ऑफ गोट, सो अशी कोणती आहेत? स्किन अँड मीट ऑफ गोट. ओके, देन सेपरेट कॉस्ट आर नॉट नोन. म्हणजे बकरीचं मांस आणि त्याची कातडी या दोघांच्या वेगवेगळ्या किमती आपल्याला माहीत नसतात. मग तुम्ही कसं ठरवणार त्याची डिमांड इलास्टिसिटी? ओके, द प्रोड्युसर विल बी गाइडेड मोस्टली बाय डिमांड अँड इट्स नेचर वाईल फिक्सिंग हिज प्राइस. सो इलास्टिसिटी ऑफ डिमांडचा विचार करून आणि त्या कमोडिटीच्या नेचरचा विचार करून त्याला प्राइस फिक्स करायला लागते. फॉर इन्स्टन्स, वेन गोट इज बॉट, जेव्हा बकरी खरेदी केली जाते, इट इज नॉट केप्ट इन अ माइंड द सेपरेट कॉस्ट ऑफ स्किन अँड मीट. म्हणजे तिच्या कातडीची आणि त्याच्यातल्या मांसाची किंमत अशी वेगळी न करता ती बाय करतात. नो बडी थिंक्स अरे ह्याला किती कातडी आणि किती त्याच्या कातडीची किंमत आहे आणि किती मांसाची किंमत आहे. सो दे आर कॉल्ड जॉईंट प्रोडक्ट्स. ओके, आणि त्याची प्राइस फिक्सेशनसाठी इलास्टिसिटीचा वापर होतो. When the seller sells the skin and meat, the seller keeps in mind the elasticity of demand of skin and meat. If elasticity of demand for meat is less elastic, in the case of price of meat will be higher. So जर समजा तुमची मीट ही जास्त लेस इलास्टिक असेल, म्हणजे इनइलास्टिक असेल. ओके, सो मीटची डिमांड जर इनइलास्टिक असेल तर तुमच्या मीटची प्राइस हायर असेल. ऑन द अदर हँड, इफ इलास्टिसिटी ऑफ डिमांड फॉर स्किन इज मोर इलास्टिक, म्हणजे त्या बकरीच्या स्किनची जेव्हा विकताना प्राइस मोर इलास्टिक असेल, जास्त इलास्टिक असेल, देन त्या स्किनची प्राइस ही कमी असेल, पण मीटची प्राइस इनइलास्टिक असल्यामुळे जास्त असेल. जॉईंट प्रोडक्टच्या बाबतीत असे निर्णय घेतले जातात. ओके, इंटरनॅशनल ट्रेडच्या बद्दल आपण ऑलरेडी बघितलंय. जर तुम्हाला आठवत असेल तर प्लीज रीड दिस पॉइंट.
Okay, the concept of elasticity. Okay, let me read it for you. I will read it for you, and अगर उसमें कुछ है तो आप मुझे पूछ लेना, difficulty है तो. Okay, the concept of elasticity of demand also plays a significant role in the international trade or the terms of trade. It is the nature of demand which is helpful determining the amount of gain being enjoyed by different countries. So अब कैसे demand हर एक country enjoy करती है. Okay, the terms of trade would be favorable in case of those countries whose exports are of the nature of more elastic demand. So जर समजा more elasticity असेल तुमच्या इंटरनॅशनल ट्रेडमध्ये, तर त्याचे फेवरेबल टर्म्स ऑफ ट्रेड असतात, म्हणजे तुमचा इंटरनॅशनल ट्रेड फेवरेबल आणि प्रॉफिटेबल असतो. ऑन द अदर हँड, इफ टर्म्स ऑफ ट्रेड, TOT बोलते हैं उसे, बी अनफेवरेबल इफ एक्सपोर्ट्स ऑफ द कंट्री आर ऑफ नेचर ऑफ लेस इलास्टिक और इनइलास्टिक. जर एक्सपोर्ट इनइलास्टिक असतील तर टर्म्स ऑफ ट्रेड तुमचे कसे असतील, अनफेवरेबल असेल. ओके, market forms. The concept of elasticity of demand also useful in knowing the different market forms. If the elasticity of demand is infinite, in the case there is perfect competition in the market. So तुमच्या perfect competition मध्ये तुम्हाला आठवत असेल की तुमचा ग्राफ कसा होता, it was like this, right? Demand curve असा होता तुमचा. So that is infinite. If cross elasticity is zero, then it is case of absolute or poor monopoly. ओके, क्रॉस इलास्टिसिटी म्हणजे सबस्टिट्यूटमुळे निर्माण होणारी इलास्टिसिटी, ती झिरो आहे म्हणजे कुठलाही सबस्टिट्यूट मार्केटमध्ये नाहीये. सो मार्केटमध्ये सबस्टिट्यूट नाहीये याचाच अर्थ काय असतो, मार्केटमध्ये प्युअर मोनोपॉली आहे, एकच सेलर खूप सारे बायर. ओके, इफ क्रॉस इलास्टिसिटी ऑफ डिमांड इज लेस दॅन 1, देन इट इज केस ऑफ रिलेटिव्ह मोनोपॉली. म्हणजे थोडी कमी असेल एकपेक्षा तर ती रिलेटिव्ह मोनोपॉली असते, थोडे जास्त सेलर आहे. ओके, then and if the cross elasticity of demand is greater than 1, then it is case of monopolistic competition or imperfect competition or oligopolistic competition. जेव्हा तुमची क्रॉस इलास्टिसिटी म्हणजे सबस्टिट्यूट वाली इलास्टिसिटी ही एकपेक्षा जास्त असेल तर असं म्हणता येईल की तुम्ही मोनोपॉलिस्टिक कॉम्पिटिशन मध्ये आहात किंवा इम्परफेक्ट कॉम्पिटिशन मध्ये आहात, आणि त्यामुळे आपोआपच काय होईल, तुमची डिमांड बदलेल, प्राइसिंग स्ट्रक्चर पण बदलेल. Determination of price of public utilities. Public utilities म्हणजे electricity, water, cooking gas, etc. Okay, the concept of significant in the determination of price of public utility services. Economic welfare of the society म्हणजे लोकांचं भलं करणं, थोडक्यात अच्छा करना लोगों का, that is largely depend on cheap availability of public utilities like water, electricity, cooking gas, transportation, etc. For such commodities demand is inelastic. मतलब डिमांड चेंज नहीं होता अगर प्राइस चेंज भी हुआ तो. पानी चाहिए, कुकिंग गैस चाहिए. ओके, तो these are the commodities that are controlled by government. The government will distribute these products at fair prices, or government helps to fix these prices as necessities of life. Thus elasticity of these demands is very important tool of analysis, and it plays very very important role in economic analysis during your jobs, and that's why you need to learn about elasticity. ओके, मला असं वाटतंय मी तुम्हाला ऑलरेडी खूप 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 ताडून ह्याच्याबद्दल शिकवलंय, आणि मी तुम्हाला सगळे सिग्निफिकन्स सांगितलेले आहेत. याच्या आधी आपण फॅक्टर्स अफेक्टिंग इलास्टिसिटी बघितले. सो आता तुमचं काम असं आहे की तुम्हाला हे ॲक्च्युअली बघायचं आहे की नोट्स तयार करायच्या त्याच्या, आणि नोट्स तयार करून झाल्यावरती मला तुम्ही ते वाचून त्याच्यावरती तयार करून मला सांगायचं आहे की त्यात तुम्हाला काही डिफिकल्टी आहे का. तुम्हाला याच्यासाठी व्हिडिओ बघण्याची पण सोय आहे, सो तुम्ही ते करू शकता. त्यातली कुठलीही गोष्ट आली नाही तरी तुम्ही मला विचारू शकता. मला माहिती आहे तुमच्यावर आज जरा जास्त बर्डन झालंय, पण लेट्स ट्राय की आपण हा एक टॉपिक कव्हर केल्यामुळे उद्याला आपल्याला दुसरा टॉपिक बघता येईल. ओके, मी तुम्हाला तुमच्या चॅट बॉक्समध्ये अटेंडन्स शीट दिली आहे, तुम्ही अटेंडन्स लावू शकता, आणि आपण उद्या परत भेटूया आपल्या नेहमीच्या म्हणजे टाइम टेबल प्रमाणे. ओके, सो तुम्हाला काही क्वेश्चन नाही आहेत असं मी कन्सिडर करू. इज देअर एनी क्वेश्चन व्हॉट वी हॅव लर्न टुडे? असेल तर विचारा, मी तुम्हाला अटेंडन्स शीट दिली. ओके.